मनुष्य जीवनातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजेच उपनयन संस्कार। पूर्वीच्या काळी ज्या वेळेला गुरुकुल पद्धती होती त्यावेळेला जेव्हा मुलगा 7-8 वर्षाचा व्हायचा तेव्हा त्याचे आईवडील त्याला गुरूंकडे दाखल करायचे, गुरूंना देऊन टाकायचे। मग तो तिथे शिक्षण घ्यायचा आणि पुढे आपलं जीवन व्यतीत करायचा। तर ज्या वेळेला तो गुरुकुलमध्ये जायचा तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा गुरु त्या शिष्याबरोबर हा संस्कार उपनयन संस्कार करून आणि त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार करायचे आणि मग त्याचं जीवन पुढचं सुरू व्हायचं। तर उपनयन संस्कार म्हणजे काय? तर आई वडील आपल्या मुलाला गुरूंच्या जवळ घेऊन जातात, गुरु त्याच मुलाला शास्त्रांच्या जवळ घेऊन जातात आणि शास्त्र त्या मुलाला ब्रह्म म्हणजे दिव्यतेच्या जवळ घेऊन जातात। यालाच उपनयन म्हणतात। उप म्हणजे जवळ। तर अशा पद्धतीने त्या मुलाची ज्ञान अर्जन करण्याची सुरुवात गुरूंपासून होते। उपनयन संस्कारमध्ये पवित्र गायत्रीचा मंत्र गुरु किंवा त्या मुलाचे वडील त्याच्या कानामध्ये सांगतात। गायत्री म्हणजे काय? गायत्री म्हणजे बुद्धीची देवता। स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, बुद्धीमध्ये विवेक येण्यासाठी हा गायत्रीचा मंत्र अतिशय शक्तिशाली आहे। असं म्हणतात की सर्व मंत्रांचा राजाच आहे हा गायत्री मंत्र आणि चारही वेदांची आई आहे गायत्री। जसं मराठीमध्ये म्हण आहे की शीतावरून आपण भाताची परीक्षा करू शकतो, त्याचप्रमाणे गायत्रीवरनं आपण चारही वेद जाणू शकतो, इतकी शक्ती आहे गायत्री मंत्रामध्ये। तर अशा ह्या पवित्र गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार गुरूंकडनं शिष्याला मिळतो आणि मग तिन्ही वेळेला ज्याला त्रिकाल संध्या म्हणतात, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, या गायत्री मंत्राचा तो जप करू शकतो एका विशिष्ट पद्धतीने आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान, प्रसन्नता, विवेक प्राप्त करू शकतो। असा हा उपनयनचा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आयोजित केला जातो सामूहिक पद्धतीने। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त उपनयन संस्कार म्हणजे ज्याला आपण मुंज म्हणतो तेवढंच केलं जात नाही, तर त्यानंतर जी संध्यावंदन आहे, जी पद्धती आहे गायत्री मंत्राची उपासना करायची, ती सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे पण स्वामीजी तिथे असतात ते स्वतः ती संध्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवतात 3 ते 4 दिवसामध्ये, जेणेकरून त्यांना ही गायत्रीची उपासना व्यवस्थित करता यावी आणि आपल्या जीवनामध्ये विवेक जागृत करण्यासाठी याचा उपयोग व्हावा, याच्यासाठीच हा उपनयन संस्कार आहे। तर मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आवाहन करेल की जर आपला मुलगा, आपली मुलगी 8 वर्षाच्या वर आहे किंवा आपण सुद्धा आपलं वय किती पण असलं तरी सुद्धा आपण उपनयन संस्कार जरूर करू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाला अधिकाधिक उत्तम बनवू शकतो। जय गुरुदेव।